नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या ज्या बादल्या आहेत कलरच्या, तर त्यामध्ये किचन वेस्टपासून झाडे कशी लावायची तेही सांगणार आहे. तर आपला जो किचनमधला निघालेला कचरा असतो तर त्यापासून मी झाडे लावते. तर मी कशा प्रकारे लावते तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, मी इथे झाडे लावलेले आहेत. तर हे काल लावलेले आहेत. तर कशा प्रकारे छान टवटवीत अशी झालेले आहेत. तर खूप साधी सोपी पद्धत आहे, काही झंझट नाही अजिबात. आपल्याला हा कचरा भिजवत ठेवायचा नसतो, तर डायरेक्ट आपण बादली भरून झाडे लावू शकतो. तर पहा, फुटवा तर किती झाडांना आलेला आहे. तर ही बादली सर्वात आधी भरलेली होती. तर कशा प्रकारे त्यामध्ये झेंडूचं झाड आलेलं आहे, भरपूर अशा कळ्याही आलेल्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी कलरच्या बादल्या रिकाम्या झाल्या होत्या. तर त्यामध्ये आपल्या किचनमधील जो कचरा असतो तर त्यामध्ये फक्त भाज्या फळांची टरफले वगैरे घ्यायची, लसणाच्या पाकळ्या, कांदा चिरून झाल्यानंतर जो कचरा निघालेला असतो तर तो घ्यायचा. बाकी यामध्ये दुसरं काही घ्यायचं नाही. वाळल्या कचऱ्यामध्ये जर तुमच्या गार्डनमधील काही वाळलेला पालापाचोळा असेल किंवा मग पूजेची निघालेली जी फुले असतात तेही आपण यामध्ये टाकू शकतो. गच्च बादली भरल्यानंतर एक 10 ते 15 दिवस तशीच ठेवायची. त्यानंतर थोडीशी खाली गेली की त्यामध्ये अशा प्रकारे माती भरून घ्यायची. तर आपले जे रोप एक आपलं बोटाची उंची आहे तेवढी आपण यामध्ये माती भरून घ्यायची, किंवा त्यापेक्षा थोडी घेतली तरी चालू शकते. तर इथे दुसरे कुंड्या मी रिकाम्या करतच होते. तर त्यामध्ये मला अशा प्रकारे गांडूळ सापडले आहेत. तर मी या खतामध्ये सोडून देत आहे. जर नाही सापडले तर नाही टाकले तरी चालू शकतात, पण असतील तर नक्कीच तुम्ही यामध्ये गांडूळ टाका. खत पटकन असं आपलं तयार होतं व झाडांनाही खूप छान असं होतं. त्यानंतर झाडे लावून घेतलेली आहेत. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे. अजिबात आपल्याला याला झाकून ठेवायचं नाही, काही नाही. तर जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं या कचऱ्याचं रूपांतर खतामध्ये होईल. तरी पुढे मी तुम्हाला झेंडूचं झाड दाखवते कशा प्रकारे झालेलं आहे. बादली थोडीशी खाली गेलेली आहे, पण झाड तर छान असं मस्त आलेलं आहे. त्याला कळ्या तर पाहू शकता कशा प्रकारे आहे. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवेलच मिरचीच्या झाडाला कशा प्रकारे मिरच्या आलेल्या आहेत. तर कशी वाटली ही ट्रिक नक्की वापरून पहा. अजिबात आपल्याला यामध्ये खरकट टाकायचं नाही, तर फक्त पालेभाज्या व फळांच्या साल्या आहेत तर त्याच टाकायच्या आहेत. छान अशी आपल्याला अख्खी बादली भरून घ्यायची आहे. व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.